जीवनविद्येचे महान शिल्पकार आपल्या सर्वांचं विधान सद्गुरू पै माऊली मातृविल्य माई यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आचरणीय वंदनीय साहेब यांच्या चरणी कोटी कोटी वंदन, मयुरी काकींना कोटी कोटी वंदन। आणि आपण सर्व सद्गुरू स्वरूप दिव्य चैतन्य शक्तीचा विराट सागर, हा विराट सागर समोर प्रकट झाला आहे। पाहणारी चैतन्य शक्ती समोर प्रकट आहे, ती चैतन्य शक्ती। या चैतन्य शक्तीला मनपूर्वक हृदयपूर्वक वंदन करतो। आपलं शरीर, मन आणि श्वास एका लाईनमध्ये, सगळ्यांनी पाणी जाताना ताट बसायचं आहे। शरीर आणि मन आणि श्वास एका लईमध्ये। साहेबांनी अशी आज्ञा केली की सुखसंवाद करायचा आहे, पण अभ्यासाच्या अंगाने, साधनेच्या अंगाने, विद्यार्थी म्हणून आपण जे काही प्रयत्न करत आलेलो आहोत, आपण सर्व विद्यार्थी आहोत। हा प्रयत्न करीत असताना, हे ज्ञान घेत असताना आपल्यामध्ये काय स्थित्यांतर होतात, काय बदल होतात, काय स्थिती निर्माण होतात, याच्याबद्दल व्यक्त व्हावं किंवा हा संवाद साधावा असं साहेबांनी सांगितलं। नॉर्मली सुखसंवाद कसा असतो की मला हे मिळालं, माझा संसार सुखाचा झाला, मला ते मिळालं। पण आपण साधक म्हणून जेव्हा या साहेबांकडे येतो, अभ्यास वर्गाला येतो, अभ्यास करतो, त्यावेळेला तो जो मूळ गाभा आहे, ती जी दिव्य चैतन्य शक्ती आहे, त्या दिशेने जाण्यासाठी जे काही करावं लागतं, मी सद्गुरूंनी उदाहरण दिलं की माऊली आपल्याला छान असं ताट तयार करून देतात जेवणाचं। त्यामध्ये विविध पदार्थ असतात आणि त्या माऊलीची इच्छा असते की या माझ्या लेकराने हे अमृततुल्य जे जेवण आहे ते खावं आणि धष्टपुष्ट व्हावं। पण ते लेकरू थोडंसं नटखट असतं आणि आईला म्हणतं मला नको आहे, मी नाही खाणार। तरी ती माऊली ते मऊ करतं, तोंडात घाण भरवतं, अरे आता तरी खा, आता तरी चाव। म्हणजे त्या लेकराचं पालन पोषण हवं, त्याला ते अमृत प्राप्त व्हावं, त्यासाठी ती माऊली प्रयत्न करते। आपली माऊली समोर आहे की आपण सर्व ज्ञानाने धष्टपुष्ट व्हावं, ज्ञानाच्या अंगाने आपल्या जीवनामध्ये बहर यावा आणि सगळ्या अंगाने आपली प्रगती व्हावी, यासाठी माऊलीने हे सुंदर असं ताट आपल्यासमोर मांडलं। आणि ह्या ताटात वाढलेले पदार्थ आपण खावेत, चगळून खावेत आणि आपण आपलं जीवन त्या दिव्यत्वाच्या दिशेने, आपली जाणीव त्या दिव्यतेच्या दिशेने नेण्यासाठी जो राजमार्ग तयार झालेला आहे, त्या राजमार्गावर चालावं। बरं, साहेबांनी एवढं खोल चिंतन केलेलं आहे। आपण सद्गुरू पैमाऊलीचे नामधारक, साहेब देखील नामधारक, पण साहेबांनी जो सद्गुरू जो गाभा दिलेला आहे, दिव्य ज्ञानाचा जो गाभा दिलेला आहे, त्या गाभ्यावरती साहेबांनी जास्त काम केलं, जास्त प्रकाश टाकला, स्वतःचं चिंतन मनन आणि त्या अभ्यासातून, त्या प्रयत्नातून, त्या कष्टातून साहेबांनी आपल्याला अमृततुल्य ज्ञान अतिशय सोप्या भाषेत प्रकट करून दिलं। आपल्या जीवनाचं ध्येय काय, कोण बरं सांगेल? म्हणजे साधनेच्या अंगाने आणि ज्या
पद्धतीने आपण अभ्यास करतोय त्या अनुषंगाने आपण उत्तर द्यायचं आहे ना. आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? खूप सोपं आहे. स्वस्वरूपाची प्राप्ती. आणि साहेबांनी बऱ्याच वेळा ते सांगितलंय आपल्याला आणि बऱ्याच वेळा आपण ते ऐकलेलं आहे. खूप एका वाक्यात आहे ते. आवाज येत नाहीये, वेळ अजून जेवणाला. पाठीमागे सांगा. जे साधक अभ्यास करतात की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आपण कशासाठी साहेबांच्या ठिकाणी आपण रुजू झालो, कशासाठी आपण आलो. ते ध्येय आहे स्वरूपानुसंधान. आहे की नाही? सगळ्यात जोरात पुन्हा बोला हे स्वरूपानुसंधान साधण्यासाठी साहेबांनी आपल्याला एवढे मार्ग दिलेले आहेत, एवढ्या विविध पद्धतीने आपल्याला शिकवलेलं आहे की ते ज्ञान आपण सहजपणे घेऊ शकतो. आपल्याला काय जमतं काय जमत नाही याचा सखोल अभ्यास साहेबांनी केलेला आहे. सगळ्यांनी स्वरूपानुसंधान पुस्तक वाचलं का साहेबांचं? त्यामध्ये साहेबांनी एक प्रकार सांगितलेले आहेत. साधनेचं जे प्रकरण आहे त्यामध्ये कोण सांगू शकता किती पद्धतीने आहे सांगितलेलं? म्हणजे आपल्याला साधना साहेबांनी दिलेल्या आहेत. या पद्धतीने हे असं करा, हे असं करा. आठवा. पहिली स्टेप सांगितली नामस्मरण. म्हणजे मार्ग सांगितले ना साहेबांनी की कुठल्या मार्गाने आपण जाऊ शकतो, जो आपल्या जाणीवेला रुचेल पटेल आपल्याला जमेल असे मार्ग साहेबांनी सांगितले. नामस्मरण सांगितलं, श्वासस्मरण सांगितलं, स्वयंस्मरण सांगितलं, निशब्द साधना सांगितली की नाही? तर हे विविध जे प्रकार आहेत हे आपलं जेवणाचं ताट आहे. साहेबांनी आपल्या ताटात हे वाढलेलं आहे सगळं की आपल्याला काय जमतं, काय रुचतं, काय पडतं, की आपली प्रगती कशी होईल. आणि हा जो आपला प्रवास आहे हा प्रवास लवकरात लवकर कसा आपल्याला साध्य करता येईल आणि साहेबांचे प्रयत्न. आपण आज ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणून त्या दिव्यत्वाच्या दिशेने त्या स्वरूपाच्या दिशेने जाण्याचा जो प्रवास आहे तो फार मोठा प्रवास आहे. पण तो प्रवास लवकर कसा होईल त्यासाठी साहेबांनी आपल्याला ह्या साधना शिकवलेल्या आहेत. आणि साधना वर्गामध्ये अभ्यास वर्गामध्ये त्याचे प्रॅक्टिकल्स आपण करतो. आणि इथे साहेब आपल्याला प्रॅक्टिकल करून घेतात. या ठिकाणी तो प्रवास सुलभ आणि सोपा होण्यासाठी प्रॅक्टिकल करून घेतात. साधना शिबिरामध्ये ज्या पद्धतीने हे ज्ञान उलगडलं जातं, मांडलं जातं, साहेबांच्या मुखातून ते बाहेर पडतं, अलौकिक असतं. म्हणजे कधी न ऐकलेलं. आणि असं वाटतं की अरे केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. म्हणजे विविध प्रकाराने हे ज्ञान साहेब आपल्याला समजावून सांगत असतात. तू श्वास जमत असेल स्वयंस्मरण कर, नामस्मरण कर. म्हणजे हे जे साहेबांचं देणं आहे आपल्याला, हे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. अतिशय कष्टाने म्हणजे एवढी तळमळ असते साहेबांची की प्रत्येकापर्यंत हे कसं पोचेल, प्रत्येकाला कसं हे कळेल आणि हे दिव्य ज्ञान जे आहे त्या प्रत्येकाच्या अंतर्मने कसं रुजेल आणि ते अंतर्मन कसं दिव्य ज्ञानामध्ये परिवर्तित होईल, दिव्यात्म्यामध्ये परिवर्तित होईल यासाठी साहेब हे सोप्या मार्गाने आपल्याला सांगत असतात. पण आता इथे प्रत्येकाला जो बसला आहे, प्रत्येक ईश्वरी शक्ती जी बसली आहे त्या प्रत्येकाला काय वाटतं? मी आहे असंच वाटतं ना. पण आपल्याला साहेबांनी त्या शिकवलं जाणीव आहे. याचं भान आलंय का सगळ्यांना? अभ्यास करता असं वाटतं का आतून मी जाणीव आहे? तर अजूनही वाटतं मी आहे. अरे मैं हूं ना, मैं वही हूं. पण ही आहे दिव्य जाणीव. म्हणजे आपल्या साहेबांनी शिकवलं की हे भान घे, ही जाण घे
की तू जाणीव आहेस. हा पहिला फोकस स्वतःवरती टाका. तू भान घे, तू जाण घे, जाणीव आहेस. स्टेप 1. दिसते, वरती लिहिलेलं आहे ते समोर, वाचा जोरात. काय लिहिलं? दिसते ते, जाणते ते चैतन्य. म्हणजे आज स्टेप सांगलं की आहे ते चैतन्य, दिसते ते चैतन्य, पाहते ते चैतन्य, जाणते ते चैतन्य, सर्व चैतन्य, सर्वांचं सांगतो. आता एक एक स्टेप म्हणजे आपण कसं डे टू डे लाईफ मध्ये 24 तास आपल्याकडे आहेत. आपल्याला कधी कधी कठीण होतं की 1 तास अभ्यासाला बसणं जमत नाही होत ना. आपण वेगवेगळ्या आपल्या संसारात एवढे अडकलेलो असतो की आपल्याला ते काय वेळा शक्य होत नाही. मग साहेबांनी काय केलं? चालता बोलता तू कसं करू शकतोस, कसं तुला जमेल, याच्यावरती साहेबांनी चिंतन केलं आणि आपल्याला चालता बोलता ती साधना दिली. साहेबांनी एक 3.5 मिनिटाची देखील साधना दिलेली आहे. आठवते कोणाला? हृदयावर हात ठेवून देवानंतर तूच आहेस याचं भान. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. हे हृदयावर हात ठेवून ही भान आणि जाण काही सेकंद लागतात. 3.5 मिनिटं हे जर आपण जप केला तर ते अंगावर शहारे येतात. जर कोणी करून बघितलं असेल तर त्याला हा अनुभव येतो. साहेबांनी सांगितलं चालता बोलता की पाहताना जे समोर दिसतंय. मग अभ्यासाला म्हणजे काय करायचं? हा विचार आपण पकडायचा. मग आपण सामान्य लोक एकदम आपण दिव्य दिशेने जाऊ शकत नाही. तर हा विचार जो आहे की आहे ती दिव्य चैतन्य शक्ती आहे, हा विचार आपल्याला पकडायचा आहे आणि या विचाराच्या आधारे आपल्याला पुढचा प्रवास करायचा. साहेबांनी डोळे उघडे ठेवून देखील सांगितले काय करायचं ते. डोळे उघडे ठेवून पाहताना समोरचे दिसतंय, दिसतं ते चैतन्य, पाहते ते चैतन्य, जाणते ते चैतन्य, सर्व चैतन्य. जेव्हा तुम्ही हा अभ्यास कराल ना तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मनातले जे विचारांचं जे आंदोलन असतं, जे काय चाललेलं असतं, विचार वर खाली होत असतात, त्या विचारांमध्ये सहज नियंत्रण येतं. प्रयोग केला नसेल तर करून पहा. साहेबांसाठी भिंतीला समोर पहा आणि डोळे उघडे ठेवून जी साधना जी म्हणतात ना साहेब आपल्याला करायची आहे, म्हणजे एकांत साधना आणि लोकांत साधना. म्हणजे साहेबांचे विचार बघा कशी माझ्या या विद्यार्थ्याला, या साधकाला कसं जमेल सोप्या पद्धतीने, कसा त्याचा प्रवास सुखकर होईल, त्यासाठी साहेब विविध मार्गाने आपल्याला शिकवतात. एकांतामध्ये काय शिकवलं? कोण सांगितलं? एकांत साधनेमध्ये काय करायचं, काय शिकवलं? कृती सांगितली ना काय झालं. एकांत साधनेमध्ये काय सांगितलं? आवाज येत नाही, मोठ्याने बोला. जाणीवेचं भान. अजून कोण सांगेल? साधना करताना घरी श्वासावरती लक्ष देणं आहे. ती दिव्य चैतन्य शक्ती आहे. श्वास पाहणारी दिव्य चैतन्य शक्ती आहे. श्वास जाणणारी दिव्य चैतन्य. आणि या श्वासावरती सहजपणे आपण जेव्हा लक्ष द्यायला लागतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ते दिव्य चैतन्य खेळायला लागतं. म्हणजे काय होतं? तो निवांतपणा, तो शांतपणा, त्या शरीरावरती निर्माण होणारे ते व्हायब्रेशन्स आपल्याला अनुभवायला यायला लागतात. आणि हे जे मस्तक आहे या मस्तकावरती काहीतरी जाणवायला लागतं. जो करेल त्याला अनुभव येईल का? नुसतं अभ्यासाला आलं, बसलं आणि घरी गेलं तर काही नाही. बघा मी हे का सांगतोय की प्रत्येकाने हे करायला हवं. आपण म्हणलो की आपल्याला विचारच नियंत्रणात येत नाहीत किंवा विचारांचं सतत चालू असतात, विचार नको ते विचार येत असतात. त्यावेळेला ह्या ज्या साधना साहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्या साधना, ते जे विचार चक्र आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला प्रचंड मदत करतात. छोटे छोटे पॉइंट्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत
पण जेव्हा आपण त्या प्रॅक्टिकली करतो त्यावेळेला आपल्याला त्याचे अनुभव यावे लागतात. तुम्ही जेव्हा आरशात उभं राहता आणि या डोळ्यातून जी पाहणारी दिव्य चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीला सांगता, पाहते ती दिव्य चैतन्य शक्ती आहे. डोळ्यातून जेव्हा आपण पाहतो त्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा म्हणजे या शरीराचा चेहरा आपण पाहतो आणि त्यावेळेस आपण भान घेतो की आहे ती दिव्य चैतन्य तेव्हा भरून येतं, अंग धरधरू लागतं. करून बघितलं तुम्ही हे प्रयोग? साहेबांनी सांगितलं सगळं. म्हणजे आपली जाणीव त्या दिव्यतेच्या दिशेने नेण्यासाठी किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो असं ज्ञान साहेबांनी इथे प्रकट केलं आपल्यासाठी. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, पण आपण केलं पाहिजे. कृती, प्रॅक्टिकल. कारण साहेबांचा जो घर आहे ना पूर्णपणे तो प्रॅक्टिकल्सवरती आहे की प्रॅक्टिकली आपण हे करायला हवं, तेव्हा आपल्याला याचे अनुभव येतील. आणि देवाच्या दिशेने जो प्रवास आहे तो खूप सोपा आहे. आपल्याला आतापर्यंत कठीण वाटत होतं, कळत नव्हतं. सद्गुरू पै माऊलींनी अमृत मंथनमध्ये जे सांगितलेलं आहे ते बऱ्याच वेळा वाचलं पण ते लक्षात येत नव्हतं. जो विचारांचा जो कारंजा आहे तो जो पुरत असेल ते तोटीस नळच बंद करायचा. माऊली सांगितलं त्यामध्ये ती तोटीच काढून टाकायची. तर साहेबाने ती तोटी कशी काढावी आणि ते जे विचारांचे स्फुरण आहे ते कसं थांबवावं याची ज्या युक्त्या दिल्या त्या युक्त्या वापरल्यानंतर हे सगळे आंदोलन थांबतात. हे सगळं प्रॅक्टिकल ज्ञान आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे आपल्याला. जी शिबिरं आपली होतात 3-3 दिवसाची, या शिबिरामध्ये हे प्रॅक्टिकल सगळं होतं. कोणी जर नवीन असतील आणि शिबिर अटेंड केलं नसेल तरी जरूर या शिबिराला उपस्थित राहावं. 1 दिवसाचं शिबिर असतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत त्या दिशेने जाण्याचा जो प्रवास आहे तो कसा सोपा करता येईल ते साहेब आपल्याला करून घेतात. आणि बघा आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण हे संसारी माणसं आहोत. आपल्या संसारामध्ये अनेक उलटापालटी होत असतात, अनेक घटना घडत असतात. काही माणसं आपले चांगलं बोलतात, काही आपल्याला दुखावतात, काहींशी आपलं पटतं, काहींशी आपलं पटत नाही. या सगळ्या घटना आहेत. वस्तुस्थिती तशीच आहे, ती स्थिती बदलणार नाही. पण जेव्हा साहेबांनी जे आपल्याला शिकवलं आहे ते आपण कुठलीही साधना असेल जेव्हा आपण प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न चालू करतो त्यावेळेला काय होतं की आपल्यामध्ये सुधारणा होते. आहे का अनुभव? घटना असतात तशाच, पण आपला जो दृष्टिकोन बघण्याची दृष्टी, साहेबांचा जो दृष्टा जो आहे तो दृष्टा जागृत व्हायला लागतो. ती दृष्टी जागृत व्हायला लागते. कारण मला तरी तसे अनुभव आहेत. आणि काय जाणवतं? सगळीकडे शांतता आणि निवांतपणा. शांतता आणि निवांतपणा. पहिलं काय व्हायचं? तो मला असं बोलला, मग मी माझ्याच मनामध्ये हे असं झालं पाहिजे, तसं झालं, हे काय असं केलं, हे केलं, चालू. म्हणजे आपण इथे साधना करतोय पण आपलं मन भरकटतं आणि विरुद्ध दिशेला, म्हणजे जायचं आपल्याला या दिशेला, देवाच्या दिशेला, आपण जातो विरुद्ध दिशेला. हे जे आतलं घडणं आहे ना आणि आतलं सुधारणा आहे ना ती सुरुवात होते. तिची सुधारणा आहे ना, ती सुधारणा हळूहळू हळूहळू आपल्याला जाणवायला लागते. आणि 24 तास पहिलं आपलं स्मरण असतं तर मला हे करायचं, मला ते करायचं, तो माणूस असा बोलला, हे झालं, ते या पद्धतीने आपलं चिंतन असायचं. पण ज्या वेळेला इथे आपण प्रयत्न करतो की मला या दिशेने जायचं आहे आणि साहेबांनी जे सांगितलं ते मला करायचं आहे, हे प्रयत्न जेव्हा आपण चालू करतो त्यावेळेला आपल्या त्या जाणीवेमध्ये, म्हणजे आहे ती जाणीव, त्याची जाण यायला लागते. पहिला मी आहे असं वाटायचं, पण तिथे तो हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन, जे साहेबांचं ना ट्रान्सफॉर्मेशन होतं. बघा, हा बदल एका दिवसात किंवा एका रात्रीत होत नाही, ह्याला बरीच वर्ष जातात. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन चालू होतं आणि ते आपल्याला जाणवायला लागतं. ऍक्शन अँड रिॲक्शन हा जो खेळ आहे तो पहिला आपण खूप खेळायचो, मजा यायची ना.
त्याने ते म्हटलं की आपली ही रिॲक्शन, त्याने ते केलं की आपली ही रिॲक्शन. हा ऍक्शन रिॲक्शनचा खेळ जो आहे ना, तो आपण खूप खेळायचो आणि त्यामध्ये दुःखी व्हायचो. आता आपलं काय होत असेल, जे साधना करत असेल त्यांचं, समोरून ऍक्शन होत असेल पण रिॲक्शन देताना स्तब्धता असते. शांतपणे दिली पाहिजे रिॲक्शन. 100% होत नाही बदल लगेच, पण काही प्रमाणात ते हळूहळू व्हायला सुरू होतो. आपण रिॲक्शन देण्याआधी थोडंसं थांबतो, सांगा ना, पॉज घ्या. पॉज घेऊन मग पुढचं हे करा. आता काय होतं आपलं की साहेबांनी आपल्याला शिकवलं चैतन्य शक्ती आहे, समोर दिसते ती पण चैतन्य शक्ती, पाहणारी चैतन्य शक्ती. मग जेव्हा आपण या प्रवाहामध्ये डुंबायला लागतो की आहे ती चैतन्य शक्ती, त्या प्रवाहात आपण वाहायला लागतो, त्यावेळेला तुमच्या रिॲक्शन तुम्ही चेक करा. त्यामुळे तुमच्या रिॲक्शन चेक करा. हे चेक आपलेच आपल्याला लावायचे आहे. आणि अभ्यासाने हळूहळू मनोभूमिका जी आहे आपली ती चेंज होत जाते, बदलत जाते. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला तोच विचार असतो, देवानंतर तूच आहेस, सर्वांचं सांग बरं होतं. आणि ह्या विविध साधना करत असताना हे बदल स्वतःचे आपण स्वतः टिपायचे असतात आणि त्याचा अनुभव घ्यायचा असतो. आणि एक प्रकारची इंटरनल आतली शांतता आणि बाहेरची शांतता, या दोन्ही पद्धतीने तो आपल्याकडे चेंज व्हायला. सांगण्याचा खूप आहे, एकटा जरी बरा तरी तो फ्लो चालू राहील, पण पुढचा देखील सादर इथे आपले विचार प्रकट करणार आहे. तर मला जे अनुभव जमले आणि मला माझ्या प्रयत्न, मला जे मी करण्याचा प्रयत्न करू साहेबांच्या कृपेने, सद्गुरू कृपेने, त्यातून जे काही जमलं तुमच्यापुढे प्रकट करता आलं, ते प्रकट माऊलीने करून घेतलं. या जाणीवेच्या माध्यमातून, या शाळेच्या माध्यमातून साहेबांनी माझ्या प्रकट करून घेतलं. त्यासाठी सद्गुरू माऊलींची खूप खूप कृतज्ञता, साहेबांची खूप खूप कृतज्ञता. आणि आपण सर्व चैतन्य स्वरूप शक्तींना कृतज्ञपूर्वक नमस्कार करतो. आणि जे जे चांगलं असेल ते तुमच्या जाणीवेतून पोचून, तुमच्या जाणीवेमध्ये ते प्रकट व्हावं आणि साहेबांनी दिलेला अभ्यास आपणा सर्वांकडून अखंड सातत्याने होत राहू, ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. जय सद्गुरू, जय जय. खूपच सुंदर असं या ठिकाणी आपलं चिंतन प्रगट केलं आपण. शशिकांत कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मगाशी मी म्हणाले की एक गुणवंत विद्यार्थी, पण माफ करा, अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत या ठिकाणी. तर त्यातील दुसऱ्या गुणवंत विद्यार्थिनी आहेत, त्या म्हणजे विजयाताई खर्डे. विजयाताई खर्डे या चेंबूर शाखेच्या उत्तम साधक आहेत. साहेबांच्या प्रत्येक अभ्यास वर्गाला, शिबिराला आवर्जून उपस्थित असतात. साधना आणि कार्य दोन्ही सांभाळून त्यांनी ही आपली साधनेतील प्रगती साधलेली आहे. तर आपण त्यांचा आता अनुभव ऐकूया. श्रीमती विजयाताई खर्डे. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. सर्वेश्वराचं सगुण साकार रूप सद्गुरू पै माऊली व मातृतुल्य माई यांना कृतज्ञतापूर्वक वंदन. तसेच आपल्या सर्वांचे आवडते, आदरणीय, वंदनीय, आचरणीय सद्गुरू स्वरूपच श्रीयुत कदमसाहेब व वहिनी यांनाही कोटी कोटी प्रणाम. व आपण सर्व इथे जमलेल्या सर्व माझ्या भावंडांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपला गुरुपौर्णिमेचा सण. गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनातली कृतज्ञता ओतप्रोत वाहत असते. कारण गुरुपौर्णिमेचा अर्थच आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं आहे की प्रत्येकाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. सद्गुरू पै माऊलींनी
सतत कृतज्ञता हे पुण्य सांगत आलेले आहे. आणि ती कृतज्ञता आपल्यातून कशी व्यक्त करायची? कारण आपलं जीवन जर सुखी, समाधानी, आनंदी व्हायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहता आलं पाहिजे. कृतज्ञ होतो तेव्हा काय होतो? आपण नम्र होतो. नम्र झाला बुद्धा त्याने कोंडिले अनंता. मग आपण एकच दिवस का कृतज्ञ व्हायचं? आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. म्हणूनच आज या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर आम्हाला सद्गुरूंचा सहवास फार कमी लाभला. पण सद्गुरूंनीच ही सुंदर व्यवस्था केली कदम साहेबांची. आणि कदम साहेबांकडे मला अमोल शेलार घेऊन आला आणि तिथून जी सुरुवात झाली ती मात्र काही कमी नाही. तिथे परत थांबले नाही. त्यांनी ते ओढून घेतल्यासारखंच घेतलं. कारण लोखंडाला मॅग्नेट कसं ओढून घेतं तसं साहेबांनीच ओढून घेतलं. आता मी साहेब म्हणते पण मी त्यांना सद्गुरूच म्हणते. कारण ते माझे सद्गुरूच आहेत. प्रत्येक क्षणोक्षणी जर आम्हाला आधार असेल तर साहेबांचा. कारण दोन्ही मुलांची लग्न झाली, सगळं काही प्रत्येक कार्याच्या वेळी प्रथम साहेबांना विचारूनच सर्व कर्म करत असायचो. मग सुरुवातीला आल्यानंतर आम्ही काय केलं? साहेबांच्या प्रवचनाला अगदी रोज म्हणजे दर शनिवारी नित्य नेमाने न चुकता हजर राहायचे. तेव्हा काही एवढं कळत नव्हतं की बाबा आपल्याला अभ्यास अगदी ऍक्टिव्हली केला पाहिजे. तो पॅसिव्हली होत होता. आणि त्या अभ्यासातून मात्र ती गोडी कधी लागली ते कळलं नाही. आणि ती गोडी लागण्यासाठी तेवढेच साहेबांबरोबर तेवढेच पुळे भाऊंचे अत्यंत उपकार आहे. कारण ही गोडी आणि आवड त्यांनी निर्माण केली. बसण्याची बैठक ते नेहमी यायचे. तुम्हाला हे कळलं का? साहेबांचं शनिवारी प्रबोधन झालं. मग त्यातून काय नाही समजलं ते पुळे भाऊंबरोबर व्यक्त व्हायचे. कारण साहेबांसमोर बोलण्याची आदरयुक्त भीती होती. साहेबांशी बोलता येत नव्हतं. म्हणजे कसं सांगायचं? वहिनींशी पण बोलायचो पण वहिनींचंही तेवढंच प्रेम मिळालं. त्यामुळे हा परमार्था प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर अगदी विचारांकडे बघण्यापासून ते विचार आपल्याकडे काय येतात. ज्या वेळेला कदम साहेबांनी सांगितलं आपण विचार करतो आणि विचार येतात. मग दिवसभरात आपण काय करतो? विचारच करत असतो आणि विचाराप्रमाणे आपल्या जीवनाला आकार येत असतो. हे सद्गुरूंनी सांगितलेलं प्रथम कळलं. कारण विचार आपला जर पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, आनंदाचा असेल तर आपण आनंदी असतो. मग तिथे सावध होता आलं. ते पण कळण्यासाठी बरीच वर्ष लागली आहे. कारण आपला स्वभाव बदलायचा म्हणजे अंतर्मनाची सवय जाता जात नाही. त्यासाठी सातत्य हवं. सतत त्याचा अभ्यास करावा लागतो. आता शशी म्हणाला की आपण प्रत्येकाने ज्ञान घेता आलं पाहिजे. कारण सद्गुरूंचं ज्ञान एवढं सोपं करून साहेब देत असतात. त्याची म्हणजे उपमाच नाही त्या ज्ञानाला. आणि ज्ञान म्हटल्यानंतर नेमकं काय? त्या ज्ञानातून आपलं जीवन सुखी कसं होतं हे प्रत्येक प्रबोधनातून ते उत्तरं देत असतात. मनात पडलेले प्रश्न कसं विचारायचं साहेबांना? पण शनिवारी तिथे गेल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मिळत होतं. आणि त्यामुळे इतका आनंद व्हायचा. अरे आपण शनिवार आता चुकवायचा नाही. सुरुवातीला बऱ्याच दांड्या व्हायच्या, जाऊया नको जाऊया. कारण हे अंतर्मन बहिर्मनाला कधी वाटायचं कधी नाही. पण अंतर्मनातून पाठी घेतली जायचं. पण जसे अनुभव यायला लागले तसं मात्र साहेबांना काही सोडलं नाही. कारण तेवढ्याच प्रेमाने ते ओढून घेत होते. वहिनी सुद्धा तेवढ्या आपुलकीने विचारायच्या. एक दिवस नाही गेलं तर म्हणजे तिथे आपल्याला प्रेम मिळतं. मग त्यांनी प्रेम द्यायला शिकवलं. प्रेम देत होत्या. ते बघता बघता आपणही सगळ्यांना प्रेम वाटलं पाहिजे. प्रेमातून आपल्याला आनंद होतो. मग समोरच्यालाही आनंद होईल. मग त्यासाठी आपल्याला हे केलं पाहिजे. ही मनात भावना निर्माण झाली. त्या विचारात पलीकडे भावना आपल्याकडे काय उमटतात तिकडे लक्ष द्यायला लागलं. भावनेतून भाव. साहेब नेहमी सांगतात प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती. पण सुरुवातीला शाब्दिकच होत होता. पण नंतर मात्र अभ्यास करता करता अनुभूतीला आलं
की अरे आपलं भावाच्या ठिकाणी लक्ष पाहिजे. आपण सतत प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती साहेबांनी एवढं सहज सांगितलं आपल्याला. आपल्याला काही चिंतन करावं लागलं नाही, मनन करावं लागलं नाही. त्यांनी दिलंय ते आपल्याला आचरणात आणायचंय, मग करून बघायचं. आणि आम्ही हाऊसवाईफ असल्यामुळे मंडळी कामावर गेली, शाळेत गेली मुलं की तेवढंच करत बसायचं, दुसरं काही काम नसायचं. पण 18 सण्या आणि ही गोडी लागण्यासाठी मात्र पुढे भाऊंचा तेवढाच मोलाचा हात आहे. कारण ते लगेच येऊन विचारायचे, हे कळलं का, हे केलं का तुम्ही. सजेशन दिलेलं पण आम्हाला अगदी महिन्याभरात त्यांनी घेतल्या, तुम्ही या पाठ केल्यात का. आणि त्यांची आम्हाला खूप अगदी पुश करायची, त्यामुळे हा अभ्यासाला लागलं. पण अभ्यास करून काय झालं सांगू, खूप खूप म्हणजे इथे परिवर्तन या शक्तीमध्ये कसं होत गेलं की तिथे ते आपल्याला जाणवू लागतं. शशी म्हणतो ना, अभ्यास केल्यावर त्याचा परिणाम मिळतोच मिळतो. त्याप्रमाणे सातत्याने आपल्याकडे बघण्याची सवय लागेल. आजपर्यंत फोकस आपल्या समोर होता, समोर कोण काय बोलतं काय करतं, मग माझं कुठे चुकलं, तो असं बोलला, मग तेच मनात घेऊन जायचं. पण इथे जेव्हा परीक्षण निरीक्षण साधना सांगितली ना, तेव्हा दिवसभर जे जे झालं ते आठवण्याचा प्रयत्न करायचे एका बाजूला बसून. म्हणून साहेब सांगतात ना की एकांत साधना आणि लोकांत साधना या दोन्ही आपल्याकडनं झाल्या पाहिजेत. एकांत साधनेत 1 तास करतो साधना, पण त्या 1 तासाच्या साधनेत तेवढ्या फक्त डोळे मिटून बसतो, नेमकं काय करतो. पण दिवसभरातले 15 तास आपल्याकडे लक्ष आहे का. आपण लोकांतात राहिल्यानंतर आपल्याकडे काय विचार येतात, आपण काय बोलतो, कसे रिॲक्ट होतो, हे मात्र करण्याकडे लगेच लक्ष झालं आणि तिथे सावध झालं. कारण हे आपलं चुकलंय हे आपल्यालाच कळणार. आपल्याला समोरच्याने सांगितलं तर राग यायचा, पण ही जेव्हा साधना सद्गुरूंनी सांगितली तेव्हा मात्र वाटलं की अरे आपलं चुकतंय, आपण इथे सावध व्हायला पाहिजे. आणि त्यातून काय झालं की इतकं म्हणजे अनुभूती येत गेली की समोरचा माणूस खरंच तिथे चैतन्यच आहे, दिसते ते चैतन्य, जाणते ते चैतन्य. कारण इथे अनुभूती जेव्हा आपण आपल्याकडे घेतो ना, की आहे ती ईश्वरी शक्ती आहे. आणि आपलं काय चुकतं हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपण नम्र होतो, चुकलं म्हणून मान्य करतो. कोणी सांगितलं म्हणून होत नाही, पण हे जेव्हा आपल्याकडे आपलं ऑब्झर्वेशन होतं तेव्हा कळायला लागल्यानंतर तिथे खूप परिवर्तन होतं. 1 तासाची साधना झाल्यानंतर दिवसभर त्या साधनेचं चिंतन करत राहिली. प्रवचनातली 1-2 वाक्य फक्त गुणगुणत राहायची. साहेबांनी आज शनिवारी एवढं सांगितलंय आणि ते आपल्याला केलंच पाहिजे. कारण हा अभ्यास धरल्याशिवाय होणार नाही. आणि ही साधना करत करत परत दिवसभराची लोकांत साधना तीही करत राहिली. आणि त्यामुळे काय झालं, सद्गुरूंचा अगदी वेळच लागल्यासारखं झालं की दिवस मिळतो आपल्याला अख्खा 15 तासाचे, मग त्यात आपण फक्त सद्गुरूमय होऊन राहायचं. आणि ते होता होता काय झालं मी ते जीवनात सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि जीवन आनंदाने भरून गेलं. तेव्हा प्रत्येकाने साधनेला महत्त्व दिलंच पाहिजे, साधना ही केलीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे निळकंठचे आभार म्हणते, तो रोज सकाळी नित्यनेमाने साधना 1 वर्ष झालं आपलं तो करतो, म्हणून सगळ्यांना त्याचा लाभ होतो. त्यामुळे निळकंठ खरंच धन्यवाद. तुझे किती आभार मानावे तेवढे कमी आहे. कारण हे करण्यासाठी आपल्याला कोणाची तरी साथ लागते, आधार लागतो. आणि या सगळ्यांमुळे आपलं जीवन आनंदीमय होतं. म्हणून सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की रोज आपल्या सानिध्यात येणारी मंडळी त्यांचं भलं होते, तेव्हा तूच सर्व आहे, सर्वांचं अधिकाधिक भलं होतंय. या साधनेतून ना मनाचं शुद्धीकरण होत गेलं. प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन निखळ झाला. कारण आजपर्यंत गुण न बघता दोषच बघत होतो. आणि आपल्या जवळचं सर्कल काय आहे तिथेच आपले वेदावे चुका वगैरे आपण बघत असतो. तिकडे गुण बघण्यापेक्षा दोष बघतो. पण हे परिवर्तन होता होता काय होतं, समोरची सगळी माणसं आपल्याला सहाय्यक होतात. कारण हे आपल्याकडची सुधारणा आपल्याला समोरून प्रतिसाद मिळत असते. म्हणून आपल्याला सुधारायचंय
हे साहेबांच्या प्रवचनातून पुन्हा पुन्हा सांगत राहण्याचा प्रयत्न केला की इथे आपण समोरचा कुठे चुकतो हे बघतो, पण आपण चुकतो तिथे लक्ष फोकस केलं पाहिजे आणि आपल्याला सुधारायचंय. आणि साहेब जे 1 दिवसाची साधना घेतात, अभ्यासाची बैठक, 3 दिवसाचं शिबिर, ते मात्र न चुकता प्रत्येक शिबिराला जायचा हा अट्टहास होता आणि त्या अट्टहासामुळे बराच फायदा झाला. 3 दिवस त्या स्मरणात राहता आलं. आता स्मरण म्हटल्यानंतर आपलं पहिलं स्मरण काय होतं, तेवढ्यापुरतं देवाच्या स्मरणात बसतो साधने, तोपर्यंत देवाच्या स्मरणात. नंतर सगळं मुलं काय करत असतील, ह्याने काय केलं, त्याने काय केलं, दिवसभर आपल्या माणसांची काळजी नुसती. कारण इथे आलं आपलं ममत्व. मग इथे साहेबांनी सांगितलं ममत्व नको, ती सर्व आपलीच आहे, सर्व चैतन्य शक्तीचीच रूप आहे. मग तिथे प्रत्येक वेळी देवानंतात तूच सर्व आहे, सर्वांचं अधिकाधिक फल होत आहे. मग तिथे काळजी मिटली. स्मरणातून बऱ्याच अगदी इतके अनुभव चांगले यायला लागले की ती साधना केल्याशिवाय चैन पडायची नाही. रात्री झोपलो, एखाद्या वेळी परीक्षण निरीक्षण केलं नसेल, बसली नसेल, कारण दिवसभर थकली असेल तर पटकन झोपते, पण रात्री 1-1.5 वाजता अशी जाग येते की नाही आपल्याला बसायचं. हे कोण करतं? हे सद्गुरूंमुळे शक्य होत आहे. सद्गुरूंनी तर आपल्याला कनेक्ट केलेलंच आहे, पण आपण कधी कनेक्ट होणार? आपण कनेक्ट झालो की आपल्याला परिणाम हा मिळतोच मिळतो. म्हणून सद्गुरूंचं सानिध्य फार महत्वाचं आहे. सद्गुरूंचा सत्संग हवा. सद्गुरूंची सतत आपल्याला आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीपैकी एक साधना आहे. ते आत्मनिवेदन करता आलं पाहिजे. दिवसभर आपण आपल्या सद्गुरूंना अगदी हृदयात धरून सद्गुरूंशी बोलत राहायचं. किती आनंद होतो बघा. बाकीचे विचार सगळे बाजूला होतात. म्हणजे किती काळजी असू दे, किती दुःख असू दे, ते बाजूला होतं. यापेक्षाही अधिक श्वासस्मरण. पूर्वी श्वासस्मरण करताना कंटाळा यायचा, श्वास येतोय जातोय बघायचो, पण तिथे करता करता मात्र साहेबांनी एवढी गोडी लावली की त्या श्वासस्मरणात तासाचे तास बसून राहिलं. त्याच्यात डुलकी व्हायची, निवांतपणा व्हायचा, पण तितक्याच अगदी फ्रेश होऊन अगदी पुन्हा करायला कामाला तयार. कारण इथे कंटाळा नाही, आळस नाही. सकाळी लवकर उठलो तरी खूप आनंदात दिवस जातो, कारण आपण स्वतः आनंदात राहिलं पाहिजे. आपण म्हणतो आनंद हा समोर आहे, आनंद समोर नाही, तर आनंद हा आपल्या जवळच आहे. आनंदातच आपलं स्वरूपच आनंद आहे. मग आपण आनंदातच राहून सगळ्यांशी आनंद देण्याचा प्रयत्न करायचा, आनंदातून व्यवहार करायचा. हे मात्र एकच मनाशी संकल्प केला, जे कोणी आपल्या सानिध्यात येतील त्यांना आनंदच द्यायचा, त्याशिवाय दुसरं काहीही द्यायचं नाही. आणि तो आनंद दिलेला कित्येक पटीने आपल्याकडे येत असतो, याची अनुभूती येते. आणि नंतर मग कळतं की खरंच देण्यात जे सुख आहे ना ते घेण्यात नाही, त्यामुळे द्यायला शिका. आणि अशा प्रकारे सतत अगदी ते देण्याचा प्रयत्न करायचा. कारण की सगळं सद्गुरूंमुळे शक्य झालं. सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे करण्याचा अट्टास मात्र या शक्तीने केला आणि तसे परिणाम मिळत गेले. अभ्यासाशिवाय पर्याय नाही, कारण अभ्यास हा आपल्याला केलाच पाहिजे आणि हा आपल्यासाठी आपल्याला करायचा आहे. आपल्याला आनंदात सुखात समाधानात राहायचं आहे, आपलं जीवन आनंदी व्हायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, साधनेशिवाय पर्याय नाही. साधना ही केलीच पाहिजे. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्याला खरंच सद्गुरू स्वरूप साहेब भेटले आहेत. ते आपण किती भाग्यवान आहोत. आपण प्रत्येकाने आपली पाठ थोपटली पाहिजे की एवढं गुह्य ज्ञान किती स्पष्ट आणि सखोल सांगतंय. जाणीव नेणीव हे शब्द ऐकत होतो, पण अरे जाणीव म्हणजे तूच आहेस. तू म्हणणार आहे, मी म्हणतो ते तूच आहेस म्हणतात सद्गुरू. म्हणजे हे जाणणारं तत्व तू आहेस, एवढी स्पष्ट ओळख दिली. अजून काय पाहिजे? मग सतत आपण काय बघतो, काय बोलतो, काय करतो, इकडे जर लक्ष ठेवलं ना सतत आपल्या वागण्यावर कंट्रोल येतो. आपण अजिबात आपल्याकडनं दुसरं वागणं होत नाही. त्यामुळे तिथे सद्भावना व्यक्त होतात. प्रत्येकाचं भलं होतं हे आतून येतं. या आतून आल्यानंतर जे आंतरिक समाधान मिळतं ना ते कित्येक मोलाचं असतं.
आणि एवढं सगळं ज्ञान आपल्याला जर साहेब देत आहेत, मग त्यासाठी आपल्याला खरंच त्यांच्याप्रती एवढी कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे की क्षणोक्षणी सद्गुरुराया तू आहेस म्हणून मी आहे, सतत तुझ्या स्मरणात अखंड राहू दे. असं अगदी सुंदर आयुष्य, सुंदर आहे जीवन, अतिशय सुंदर आहे. जेव्हा हे साहेबांनी काही वाक्य दिली ना, त्याची आता अनुभूती येते. म्हणजे आपणच आपलं जीवन दुःखमय केलं होतं, पण सद्गुरूंच्यामुळे आपण अगदी आनंदात सुखात राहिलेलो. त्यामुळे सद्गुरूंचे अतिशय अनंत उपकार आहेत. त्या उपकारातून व्हायचं नाही बाजूला, उपकारातच राहायचंय, त्या ऋणातच राहायचंय, अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करेल. आणि सतत तुमचा संग असू दे, कारण हे दान दे तेव्हा सद्गुरुराया, एवढं अगदी मनापासून म्हणते. आणि आपण सर्वांनी जे साहेब साधना शिकवतात ती साधना करण्याचा प्रयत्न करूया. जय सद्गुरू, जय जीवन विद्या. आपले जीवन सुखी करू. खूप छान सांगितलं काकी तुम्ही, बरोबर आहे.